आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। मूर्तीच्या पूरमध्ये धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठिय्या आंदोलन, रास्ता रोकोची चेतावणी। धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे। दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू असून शासनाला तातडीने मागण्या मान्य कराव्यात यासाठी आता ठिय्या आंदोलन, डफळे बजाव आंदोलन, रास्ता रोको यांसह विविध ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सन 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 10 वर्षांनंतरही केवळ आश्वासनावरच काम चालू असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे। शासनानं तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। 26 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले, तर 28 सप्टेंबर रोजी आमदार यांच्या घराजवळ धरणे आंदोलन, तसेच 19 सप्टेंबर रोजी कारंजा चौफुली बायपास इथं चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। धनगर समाजाच्या मागण्या तातडीने मान्य करण्याचं आवाहन समाज बांधवांनी शासनाला केलं असून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।